जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव 109 किमीचा भक्तिमार्ग तयार होत आहे। या भक्तिमार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आले आहे। शेतकऱ्यांची शेती या मार्गात जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे, त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करत आहेत। तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभाग झाले आहेत। जिल्ह्यामध्ये भक्ती मार्गाच्या नावाखाली सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटर लांबीचा रस्ता होत आहे। 45 गावं जे असंख्य शेतकरी शेकडो शेतकरी यातून बाधित होत आहेत। खरं तर हा महामार्ग याची कुठलीही मागणी नव्हती, कुठलीही गरज या महामार्गाची नाही। कुणीही मागणी केलेली नसताना आणि गरज नसताना देखील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम या महामार्गामुळे होते। अनेक अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभूधारक शेतकरी या रस्त्यामध्ये येत आहेत आणि ते यामुळे बर्बाद होणार आहेत, ते भूमिहीन होणार आहेत आणि हा बळीराजा जो आहे हा अत्यंत संकटात असताना पुन्हा आणखी संकट त्याचे वाढणार आहेत। Follow Use, OTIC News. Thanks for watching.